हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. शंकरपाळे झाले, आता नमकपाडेही पाहिजे की नाही? तर चला आज आपण खमंग असं खुसखुशीत नमकपाडेची रेसिपी बघूयात. तर मी इथे बघा अर्धा किलो मैदा घेतलेली आहे. तुम्ही गव्हाच्या पिठाचं देखील करू शकता. मग त्याची व्हिडिओ पाहिजे असेल तर सांगा, मी टाकेन, बनवून दाखवते तुम्हाला. बघा असे ओवा घेतलेले आहे 1 चमचा. त्याला हाताने क्रश करून त्या टाकून घ्या आणि चवीनुसार मीठ. जास्त खरड करू नका, मिक्स करून घ्या. आता यामध्ये थोडीशी सोडा, चिमूटभर सोडा आणि तूप. हे तूप इथे 90 ग्राम असे तूप घातलेली आहे. आता थोडीशी कलोंजी. आता तो पाणी टाकून व्यवस्थित असं आपण कणिक कसं भिजवतो की नाही त्या प्रकारे ह्याला मिक्स करून घ्या. काय मुलं शाळेहून आले की नाही, आता दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये मुलं घरी असतात, त्यांना काहीतरी असं खावडतं. आपण दूध पी म्हणतो, पित नाही मुलं. तर त्यावेळी काय करायचं, 1 ग्लास जरी तुम्ही थोडीशी बोर्नव्हिटा घालून दूध दिलं ना, त्यासोबत तुम्ही असं समोर त्यांच्या प्लेटमध्ये भरून असं ठेवला ना नमकपाडे, अगदी आवडीने तुमचे मुलं नमकपाडे संपवतील आणि ते दूधही संपवतील. आता असे झाकण लावून मी जवळजवळ 1 तास असं भिजवून ठेवलेले आहे. आता व्यवस्थित आपलं पीठ मोरलेलं आहे ते बघा. हे बघा, जसं आपण पोळ्या लाटायला घेतो की नाही तसं घेऊन व्यवस्थित असं लाटून घ्या. अशा प्रकारे ह्याला काही लावायची गरज नाही आहे. असं थोडं मोठं लाटून घ्या पूर्ण असं. त्यानंतर याला एका चाकूच्या मदतीने असं जवळजवळ चिरं पाडून घ्या अशा प्रकारे. आणि आता याच्यामध्ये मी बटर आणि मैदा मिक्स करून ठेवलेला होता, घोळ तयार करून ठेवला होता. थोडंसं थिक असं पेस्ट बनवून ठेवले होते. आता ते असं ब्रशच्या मदतीने लावून घेते. मी हाताने लावू शकता. असं सगळं एकत्र करून घ्या. आणि त्यानंतर आता पारी आली चिंबळ बनवायची. म्हणजे आपण कशी चिंबळ बनवतो की नाही तशा प्रकाराचे गोल गोल बनवून त्याला असं मध्ये गुंडाळून ठेवून द्या. आणि आता पुन्हा याला लाटून घ्या. हे बघा अशा प्रकारे लाटून असं त्याला आपण शंकरपाळ्याला कसं करतो की नाही तसं याला पण पाडून घ्या. आता इकडे आपलं तेल गरम झालेलं आहे व्यवस्थित. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ दे. त्यानंतर फ्लेम थोडंसं लो करा आणि ह्याचा सगळे असं टाकून द्या. तुम्ही एकत्र जरी टाकले ना ते नंतर हळूहळू खुलतील ते. हे बघा कसे खुलायला लागलेत. अशा प्रकारे 1-2दा असं कंटिन्युअसली खाली वरी करत राहा. पुन्हा थोडं थांबून पुन्हा त्याला पलटून घ्या. असं अशा केल्याने काय होतं, लो फ्लेमवर असं केलं ना अगदी खुसखुशीत होतात आणि आतपर्यंत तळले जातात. कच्चे लागणार नाही आणि खमंग लागतात. कारण आपण त्याच्यामध्ये ओवा आणि हे टाकलो की नाही कलोंजी, त्याने आणखीन टेस्ट जास्त लागतो. तर बघा अशी आपले नमकपाडे पण तयार झालेले आहेत. तुम्ही याला काय म्हणताय तेही कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर बघा किती सुंदर आपल्या नमकपाड्याला कलर आलेला आहे बघा, हो की नाही? आणि तुम्ही कसे बनवता तेही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. बघा असे एक टिश्यू पेपर टाकून, तुमचा तेल जर व्यवस्थित तापलेलं असलं ना तेल अजिबात पकडत नाही. जर तुम्ही जास्त असं सोडा टाकला तर मग ते तेल जास्त पकडतो, म्हणून सोडाचं प्रमाण थोडं कमी टाका. हे बघा असे आपले पूर्ण तळून झालेले आहेत. तर माझी ही तुम्हाला नमकपाड्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीमध्ये देखील शेअर करा. थँक्यू.